नमस्कार. आज आपण कडेठाण तालुका दौंड येथे आहोत. या ठिकाणी आज 15 ऑगस्टपासून जे उपोषण सुरू आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार, मी विठ्ठल दिवेकर. मी आज सकाळी 11:30 वाजता सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमच्या गावात जे काही गायरान क्षेत्र आहे, फॉरेस्ट आहे, जल जीवन योजना अर्ध्यात थांबलेली आहे व काही एक रस्त्याच्याकडे स्ट्रीट लाईट होत्या सौरच्या, त्या संदर्भात मी आज 8:30 वाजता आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे. त्या संदर्भात शासनाने योग्य अशी दखल देऊन आम्हाला आता हे तिसरं आमरण उपोषण आहे. म्हणजे आपल्याला शासनाचे जे अधिकारी आहेत हे फक्त हुलकावणी देण्यापलीकडे काही करत नाहीत असं. हुलकावणी आणि कागद देतात, त्या दिलेल्या कागदाचं ते काय पुन्हा हेच होत नाही. वन विभाग अथवा शासकीय कार्यालय तर इतकं गाजावाजा करतात की अतिक्रमण न्यायालयाचे आदेशही आहेत हटवणं. मग असं असतानाही याबाबत अधिकारी आपल्याकडं दुर्लक्ष का करतात असं आपल्याला काय वाटतं त्याबद्दल? नाही, अधिकारी दुर्लक्षच करतात, फक्त कागदपत्रीच त्यांचं काम चाललेलं आहे आणि तारीखही टाकून देतात, पण त्याची ते अंमलबजावणीच होत नाही. आज आम्हाला ते 2-3 दिवस झालं सांगतात की उपोषणाला बसू नका, आमचं युद्ध पातळीवर काम चालू आहे. तरी आम्ही एक काहीतरी गावाला न्याय मिळावा त्यासाठी आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहे. आता आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये ठराव केलेला होता, गायरान क्षेत्र, वन क्षेत्र जे काय आहे त्या क्षेत्रावरती जे अतिक्रमण झालेलं आहे ते क्षेत्र निष्कासित करून ते गावासाठी एक किंवा वन्यजीवांसाठी द्यायचं आहे. तर त्याच्यानंतर वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला, वन खात्याला असेल, महसूल खात्याला असेल, परंतु त्याच्याकडेही कानाडोळा केला त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही 2 वेळा आमरण उपोषण केलेलं आहे. तर सरकारी अधिकारी आले, त्यांनी आमच्याला फक्त एक पत्रव्यवहार केला, त्याच्या पलीकडे काहीच केलं नाही आणि आमचं उपोषण हे स्थगित केलं, आमचं आंदोलन स्थगित केलं. त्याच्यानंतरही आम्ही पुन्हा एक 15-20 दिवसानंतर त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारावरती कसलाही रिप्लाय दिलेला नाही आहे. आणि दुसऱ्या आंदोलनावेळी ज्यावेळेस त्यांनी आमचं उपोषण स्थगित केलं, त्यांनी आम्हाला तारीख टाकून दिलं होतं की ग्रामपंचायतीमध्ये आम्ही तुमचं एक सगळ्यांची ज्यांना पुनर्वसन झालेलं क्षेत्र आहे त्यांची नावं टाकू, राहिलेलं क्षेत्र किती आहे ते दाखवू, पण आमच्या ग्रामपंचायतीमध्ये तर ते अजून काही लावलेलं नाही वन खात्याकडून. त्याच्यानंतर वेळोवेळी पत्रव्यवहार केला, त्याचाही आम्हाला कसल्याही पद्धतीचं उत्तर मिळालेलं नाही आहे. आणि आज आम्ही तिसऱ्या आंदोलनाला या ठिकाणी बसलेलो आहोत. आज शेवटपर्यंत जोपर्यंत ते पूर्णपणे निष्कासित होत नाही, जोपर्यंत ते क्षेत्र वन खात्याला किंवा महसूल खात्याला भेटत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आहे आणि आम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही ही जागा सोडणार नाही. आपण पुढील पाठपुरावा मंत्री महोदयांपर्यंत करणार ना? आम्ही आत्तापर्यंत ज्या वेळेस हे उपोषण करतोय किंवा आंदोलन करतोय किंवा वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले जे काही निवेदन आहेत त्या निवेदनामध्ये महसूल मंत्री असतील, आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि मुख्यमंत्री असतील, या सर्वांनाही निवेदनं हे दिलेली आहेत. त्याच्यामुळं आज तरी मला तरी वाटत नाही की त्यांना सांगावं किंवा त्यांच्यापर्यंत हा निरोप कशाही पद्धतीनं जातोयच आहे. आणि आपण ज्या वेळेस त्यांना लेटर पाठवलेले आहेत त्याची पोच पण घेतलेली आहे. त्याच्यामुळं हे त्यांना माहीतच असणार आहे की हे उपोषण आज चालू केलेलं उपोषण हे चालू झालेलं आहे. आम्ही 2दा उपस्थित होतो तरी आम्हाला निश्चित चालदखल केलेली शासनाने. या अजिबात तर आमचं त्यांनी दखल घेतलेलं नाही. 2दा उपोषण करून त्यांनी निश्चित चालदखल आणि शेतकरी ते लोक येत नाही तर येऊन निश्चित आम्हाला सांगतात की असं करू तसं करू, काहीच होत नाही. कागदपत्री त्याच्यात सगळं होतं पण काहीच नाही, ते दखलच घेतली नाही. तरी आमचं आता आहे ना आमरण उपोषण आम्ही परत ठाम केलेलं आहे की आम्हाला ज्यावेळेस न्याय मिळत तेव्हाच आम्ही होत नाही. हे पहा, असे वयस्कर जे जुने जाणकार लोक आहेत यांच्यावरही वेळ येत असेल तर महाराष्ट्र शासन हे नक्की करतंय काय? वन विभागाचे कायदे कडक असताना, महसूल कायदे कडक असताना मात्र गावच्या ज्येष्ठांना जरी ही वेळ येत असेल तर हे कितपत योग्य आहे याचा विचार महाराष्ट्र शासनाने नक्की करावा.
आज फेटा हा दुर्लक्षित होत आहे, परंतु अशा ठिकाणी जुने लोक हे नक्कीच येतात न्याय मिळवण्यासाठी. आज 15 ऑगस्ट दिनानिमित्त आमच्याकडे डाणगावचे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल देवेकर सकाळी 11:30 वाजल्यापासून आमरण उपोषणाला तिसऱ्यांदा बसलेले आहेत. परंतु शासनाने क्रूर चेष्टा लावलेली आहे. जर शासनाची जागा जर शासनाला मिळायसाठी जर उपोषण करावं लागत असेल तर हे दुर्दैव आहे. त्याचप्रमाणे जे जीवन मिशनचे ही काम गेली 4-5 वर्ष रखडलेलं आहे. त्या संदर्भातही निधी उपलब्ध असून काम पूर्ण होत नसेल. या अशा शासनाच्या गोष्टी शासनाला लक्षात आल्या पाहिजेत आणि शासनाने तर या गावाविषयी आणि जे उपोषणकर्ते यांच्याविषयी चेष्टाच लावली काय असा आमच्यासारख्याला प्रश्न पडतो. लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन या उपोषणाची दखल घेऊन पुढील शासनाची जागा शासनाला आणि पाणी पुरवठ्याचं काम सुरळीत व्हावं यासाठी लक्ष द्यावं.